नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ताज्या आंब्याचा गर वापरून आणि गव्हाचे पीठ वापरून मस्त असा सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार केक कसा बनवायचा. अगदी कोणीही बनवू शकेल असा सॉफ्ट स्पॉन्जी केक. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असा हा केक. तुम्ही जर केक पहिल्यांदाच करत असाल तर हा केक तुम्ही नक्कीच तयार करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम, पाहता क्षणी तुम्हाला खावासा वाटेल असा हा केक. तर हा केक कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आज आपण इथे केक तयार केलेला आहे. ना बटर, ना दही, ना मैदा, ना तूप. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपल्याला एक आंब्याचा गर या पद्धतीने काढून घेऊन चिरून घ्यायचा आहे. एक वाटी इथे आपण पिकलेल्या आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे आणि त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तेल यामध्ये घालायचं आहे. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. खूप असे बारीक पेस्ट इथे आपल्याला करायची नाही. यामध्ये आंब्याच्या नकळत अशा फोडी राहिल्या पाहिजेत. आता इथे आपण याच पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे. यानंतर इथे एका बाउलवरती मी चाळण ठेवलेली आहे आणि याच चाळणीमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ घालून चाळून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे सर्व गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि 2 चिमूटभर इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. आता इथे आपण हे पीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर चांगले मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सोडा आणि बेकिंग पावडर या पिठामध्ये चांगला मिक्स होईल. आता इथे हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी आंब्याची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या प्रमाणात आपण इथे ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले त्याच प्रमाणात इथे आपल्याला सर्व साहित्य सांगितल्याप्रमाणेच वापरायचं आहे, जेणेकरून केक जो आहे तो अतिशय चवीला अप्रतिम असा तयार होईल. आता आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला या मिश्रणामध्ये रूम टेम्परेचरवरचे दूध वापरायचं आहे. आता ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरचे दूध वापरायचं आहे. लक्षात ठेवा, दूध इथे खूप गरमही नाही आणि खूप थंडही असे वापरायचे नाही. आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. ज्याप्रमाणे आपण केकचे बॅटर तयार करतो त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चांगले तयार करून घ्यायचं आहे. जर गरजेनुसार तुम्हाला आणखीन थोडे दूध लागले तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. इथे मला 1 वाटी दूध यामध्ये लागलेलं आहे. आता आपण हे पूर्ण 1 वाटी दूध यामध्ये वापरल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हे चमच्याने चांगले मिक्स करून घेते. यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे बॅटर एका साईडला 1-2 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत. यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण केक करणार आहे त्या भांड्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे. तेल छान लावून झाल्यानंतर इथे आपण यामध्ये थोडासा मैदा या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि हा मैदा भांड्याला चांगला स्प्रेड करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने.
या पद्धतीने मैदा भांड्याला लावल्यामुळे केक जो आहे तो खाली चिकटणार नाही। आता इथे आपण या पद्धतीने हे भांडे तयार करून घेतलेलं आहे आणि हे केकचे बॅटर आपल्याला या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे सर्व बॅटर या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता यानंतर आपल्याला हे भांडे या पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील एअर जी असेल ती बाहेर निघून जाईल। आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम वापरलेले आहेत। आता इथे आपण केक तयार करत असताना अगोदरच 5 मिनिटे गॅसवरती एक भांडे ठेवायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे भांडे आहे ते प्रीहीट छान असे गरम होऊन जाईल। आणि या स्टँडवरती आपल्याला हे जे भांडे आहे ते यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपल्याला मीडियम फ्लेमवरती 35 ते 40 मिनिटांसाठी हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे आणि यावरती हे झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता 35 ते 40 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही केक इथे छान असा तयार झालेला आहे। एका सुरीने आपण केक चेक करू शकता। इथे आपला हा केक मस्त असा तयार झालेला आहे। आता हा केक आपल्याला थंड होण्यासाठी एक 10 मिनिटांसाठी असाच ठेवून द्यायचा आहे आणि एक 10 मिनिटानंतर आपल्याला एका सुरीच्या साहाय्याने या पद्धतीने केकच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून केक निघताना सहज निघला जाईल। आता इथे आपण याच्या कडा सोडून घेतलेल्या आहेत। यानंतर एक प्लेट ठेवून या पद्धतीने आपल्याला हा केक काढून घ्यायचा आहे। आता इथे मी हा केक काढून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही मस्त असा स्पॉन्जी सुपर सॉफ्ट, चवीला अतिशय अप्रतिम इथे हा केक आपला तयार झालेला आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये इथे आपण हा मँगो केक तयार केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने खास लहान मुलांसाठी गव्हाच्या पिठाचा पौष्टिक असा केक नक्कीच करून द्या आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।